नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण ब्लॉग चालू केलेला आहे तुंग आणि तिकोना करण्याचा. तर आज आम्ही आत्ता सोमाटे वाटाला येऊन पोहोचलेलो आहे. आता माझ्या मागं जे दिसतं तुम्हाला आता मिसळचं आवडते, आता आम्ही इथं मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहे. तर चला जाऊन बघूया. आता आम्ही आमच्या मागे बॅक साईडला जे ते आत्ता आम्हाला हे लागणार आहे, आता टोल नाका वगैरे लागणार, तो क्रॉस करून आता आम्ही जाणार आहे. पुण्यापासून एक 60 किलोमीटर अंतरावर असलेला तुंग आणि तिकोना किल्ला जवळपास आहे. तर दोघांना आज एक्सप्लोर करणार आहोत. चला जाऊ बघूया. माझ्यासोबत आहे सौरभ आणि माझी भेट जी होती ती आमची हरिश्चंद्रगडला झाली होती. आमची खर्रा पार्टी आहे. त्यातले बाकी आले नाही तर बाकी आलेले आहेत. तर चला. गाव लागलंय, गावापासून असलं 1 टन लागतो किल्ले तुंग कठीणगड असं बोर्ड वगैरे. तिथून आता आपण गाडी वगैरे पार्क करून पुढे जाऊया. चला जाऊया. तर आता आपण पोहोचलो तुंगी गावापाशी. दिले आपल्याला अशी इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली जी मराठी इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा नकाशा पण दिलेला आहे. असं बघू शकतो आपण तुंग किल्ल्याचा. तिथं काय काय बघू शकतो. हनुमान मंदिर आहे, जे की हनुमान मंदिर आपल्याला पहिला स्टॉप लागला आहे. आता हनुमान मंदिर आपल्याला खाली दिसते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला देवळातील हनुमान मेट आणि 4 खांबी टांका दिसतील, प्रवेशद्वार दिसेल, तटबंदी दिसेल, बुरुज दिसतील आणि तुंगाई मंदिर दिसेल, बाले किल्ला दिसेल, गुहेतील टांका आणि वाड्याचे अवशेष, गणेश टाका आणि गणेश मंदिर आणि महाद्वार. तर आपण या रस्त्याने आता आपण पुढे जाणार आहोत. तिथून आपल्याला दिसेल गाडी वगैरे पार्क करण्याच्या ठिकाणी. गाडी वगैरे पार्क केली. पावती वगैरेची काही व्यवस्था अशी काही नाही आहे आपल्याला इथं. तरी साधारणतः आम्ही ती 12 वाजेपर्यंत निघालो होतो. आत्ता आम्हाला वाजलेले 4. आता 4ला आम्ही वर चढत जाऊ करणार. तर चला जाऊन बघूया. वरती अजून कमीत कमी गावाला सांगतात की 1.5 ते पाऊण तास आम्हाला वर चढायला लागेल. तर आत्ता आपण तुंगगापासून येऊन पोचलो आहे. तिथून आल्यानंतर आता एक काहीतरी काम चालू आहे, म्हणजे इथं काहीतरी नवीन बनवणं वगैरे काम चालू असेल. हे शिड्या आहेत. शिड्यांपासून आपल्याला थोड्या अंतरावर हे स्मारक दिसतात. हे स्मारक यासाठी असतात की एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभे केलेल्या दगडी शिल्पास वीरगड म्हणतात. असे हे शिल्प दिसतात आपल्याला. बघा, हे शिल्प आहेत. अशी शिल्प दिसून यांना आपण नमन करून आता वर जाऊया. वर गेला आपल्याला पाऊण तास लागणार आहे. तर चला जाऊ, स्टार्ट करूया. अशा रीतीने आपण तुंगगड चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी प्यायचा एकदम चढतीचा आहे. त्यानंतर हे कठीणगड जे नाव आहे हे मराठीतून आहे, ज्याला अवघड असंही म्हणतात. याला कठीणगड नाव दिलेलं आहे. ज्यावेळेस 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला होता, त्या तहमध्ये जे किल्ले दिले गेले होते त्या किल्ल्यांमध्ये तुंग किल्ला, म्हणजे ज्याला आता कठीणगड म्हणतो, त्या कठीणगडाचा सुद्धा समावेश होता. आपण आता थोड्या अंतरावर पोहोचलो आहे. 3527 फूट उंचीवर असलेला हा कठीणगड, ज्याला आपण चढायला सुरुवात करणार आहे. आता आपण 10 मिनटं झाली आपण सुरुवात केली. तर अजून आपल्याला खूप काही गोष्टी करून करायच्या. थोड्या वेळात आता पुढे आल्यानंतर आपल्याला माझ्या मागे बघू शकतो तुम्ही जे हनुमानचं मंदिर लागलेलं पहिलं, म्हणजे तिथं खाली बोर्डावर दिलेलं होतं. ते आता आपण बघूया. तुम्हाला दाखवतो मी. ही एक पहिली वास्तू लागली आपल्याला, जी भिंतीमध्ये शक्ती देवता वीर चपटदान मारुती असं हे मंदिर लागलेलं आहे. त्याची माहिती सुद्धा त्या बोर्डवर दिलेली आहे. तर चला अजून आपल्याला वर चढायचं आहे. आता जो आपण कठीणगड चढतोय अशा काहीतरी पायऱ्यांचे काम चालू आहे आता, म्हणजे याला रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. त्यानंतर असं थोड्या अंतरावर आपल्याला पायऱ्या लागतात. त्यानंतर आपल्याला कच्चा रस्ता लागतो. इथून सुरू आता वर कच्चा रस्ता चालू होणार आहे. हा बघा, छोटी पायवाट, आपला कच्चा रस्ता लागला आता. ब्रिटिशांच्या दुर्ग द्वेषानं झालेली नासधूत त्या बोर्डावर लिहिली. आपण बोर्ड वाचून घेऊया थोडा. काय 19व्या शतकाच्या प्रारंभी मराठ्यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण देशात ब्रिटिशांचा कुणीही विरोध उरला नव्हता. मराठ्यांच्या वर्गात त्यांचे समर्थ असल्याची ओळखही दुर्भाग्य भंग करण्याची मोठी मोहीम ब्रिटिशांनी योजली होती. हेनरी पाटनर याने अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्ग भग्न केल्याचे पत्र प्रसिद्ध आहे. सदर दुर्गांच्या पायऱ्या बदित व खोदीव दोन्ही प्रकारच्या आहेत. कर्नल पॅर्थरने तुंग हस्तगत करून पायऱ्या सुरुंग लावून फोडल्या.
पायऱ्या फोडण्यासाठी जे सुरुंग लावले त्याचे निशाण आजही या कातळात अनेक ठिकाणी दिसून येतात. मराठ्यांचे दुर्ग कायमस्वरूपी निरुपयोगी व्हावे या उद्देशाने येथील पायऱ्या फोडल्या गेल्या, असं हे या बोर्डावर लिहिलेलं आहे. तुम्हाला मी वाचून दाखवलेलं आहे. याच ठिकाणी जर रोपवे लागणार आपला. आता कच्चा रस्ता आहे ना, इथून हे बघा, ही जी माझ्या आता दिसते ही रोपवे सोडून आपल्याला आता वर जायचं आहे. ही रोप सोडून आता आपण वर जाऊ. आता कच्चा रस्ता लागलेला आहे. तरी मित्रांनो, तुम्ही जर सगळे येत असाल तर प्लीज कृपया करून कुठल्याही गड किल्ल्यावर आपले स्वतःचे नाव करून त्या किल्ल्यास हे करू नका. तर कृपया करून, कारण की या छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, ज्याला नमन करून नमन करणे आपलं काम आहे. कमीत कमी तुम्ही जर काही करू शकत नसाल तर याला बघणंसुद्धा करू नका. तर होईल तेवढे आपली संस्कृती जपा, तर पुढच्या पिढीसाठीही काहीतरी काम आपल्याला दाखवता यावे म्हणून. तर चला जाऊन चढूया. चला मग बघूया. हे करूया आता मित्रांनो, जाऊया वर. सुरू झालाय का? रेकॉर्ड करता? तर आता अशा रीतीने आमचे सौरभ भाऊ वर येत आहेत. रूपच्या साह्याने वर येत आहेत. गडाच्या थोडं अंतरावर आल्यानंतर आपल्याला हे जे तुंगी गाव दिसतं बघा, हे तुंग गाव आपल्याला दिसतंय. सगळा असा नजारा दिसतो. तिकडे तो पवना लेक आहे, पण एवढं ब्लर असल्यामुळे आत्ता काही दिसणार नाही, म्हणून आता आपण वर चढतोय. हे बघा, अशा रीतीने आता आपण वर चढून आलो. हा रस्ता, आज कच्चा रस्ता आपल्याला आता वर जाणार आहे. या शॉर्टकट रीतीने आता आपण वर जाऊ. अशा रीतीने परत आपल्याला एक रोपवे लागला आहे. या रोपला पकडून जायचं आहे, कारण की आपल्या मागे टोटली अशी दरी दिसते, जे आपण पडून जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून या रोपच्या साह्याने आपल्याला धरून चालायचं आहे. तर मित्रांनो, आपण खाली आता बोर्ड वाचतो, बघितलं ना, की ब्रिटिशांना आपल्या मराठ्यांच्या अस्तित्वाबद्दल किती दुःख होतं, की मराठ्यांचं कुठलंही अस्तित्व राहावं नाही म्हणून त्यांनी गड किल्ल्यांना सुरुंग लावून फोडण्याचा प्रयत्न केला. पण कधी काय असतं, इतिहास पुसला जात नाही आणि हा मिटवलाही जात नाही, कारण की हा कष्टाने आणि घामाने बनवलेला इतिहास आहे. तर सुरुंग लावले आणि उन्हेत होत नाही. इतिहासकारांनी लिहूनही ठेवलेलं आहे. जरी मिटवलं जरी असतं तरी इतिहासाला आपल्याला वाचून कळलं असतं की ही वास्तव काय ती वास्तव. तरी चला मित्रांनो, जाऊन अजून आपण चढूया. अजून आपला परत कच्चा रस्ता लागला आहे, तर चला जाऊन चढूया परत. मित्रांनो, आपल्याबरोबर आहे आज सौरभ जे होते माझ्याबरोबर हरिश्चंद्रगडला आम्ही दोघांनी ट्रॅक केला होता, जो की सोबत केला. आज आमचा दुसरा ट्रॅक आहे. अचानक आणि भयानकमध्ये केलेला ट्रॅक या, जो की आमचा काही ठरलेला नव्हता, पण तरी आम्ही परिस्थितीमध्ये केला. आज आमचे सगळे ट्रिप कॅन्सल झाले असल्यामुळे की सौरभला एकदम अचानक 11-12ला फोन करून सांगितलं की सौरभ जायचं कुठे. सौरभ म्हटला तुंग करू. तर किल्ल्याच्या अर्ध्याच्या किल्ल्यापर्यंत येऊन पोचलो. तर आम्ही करतोय. तर असा हा गड किल्ले करणे सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो, पण तरी ट्राय करा. गड किल्ले बघण्यासाठी एवढं ट्राय करा म्हणजे इतिहास आपला कळतो, बाकी काय नाही की कुठला इतिहास कसा आहे. तर हेच. तर चला जाऊन बघूया. आज आपला पूर्ण कच्चा रस्ता लागला आहे, तुम्ही बघू शकतो माझ्या मागं बघा, पूर्ण कच्चा रस्ता आहे. आणि आपण येताना जे आलो ना, आपण ते मोरवेवरून आलो, म्हणजे आपल्याला तोरणा किल्ला लागला. आणि तोरणा किल्ल्यापासून आपण पुढे आलो. तोरणा किल्ल्यापासून एक्झॅक्ट 25 किलोमीटर अंतरावर असला तुंग किल्ला आहे. तर यायला तुम्ही लोणावळ्यावर येऊ शकतात. आणि पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला आहे. तर चला जाऊन बघूया. थोड्या अंतरानंतर जेव्हा पुढे आलं ना, आपल्याला मेट लागतं बघा. असं हे यासाठी बांधले गेले होतं की शिपायांना संरक्षण वगैरे किंवा आराम वगैरे करण्यासाठी हे बांधले गेले होतं. याच्यावर अजून पाण्याची टाकी सुद्धा आहे, जी तुम्हाला दाखवतो बघा. त्यावर पाण्याची टाकी आहे. ही बघा पाण्याची टाकी इथं. बघा हे पाण्याची टाकी आहे. इथं पाणी वगैरे सुद्धा पिऊ शकतो आपण. अशी पाण्याची टाकी लागते आपल्याला. आता सौरभ पाणी भरतोय त्या ठिकाणून.
वरती मेढे दिसतं ना, ते मेढ्यावरून आता सौरभ पाणी भरतं. बरं सौरभ पाणी भर. अशी पाण्याची टाकी दिसते. तुम्ही बघू शकता सौरभने जिथून पाणी भरलं ना, हे म्हणजे सौरभ पाणी वगैरे भरलं आणि असं हे आता पाणी टाकलं. आणि इथून आपल्याला या रस्त्याने पुढे जायचं आहे. आणि इथं जे तिथं मेटकोट आहे, म्हणजे इथं जे शिपायांना संरक्षण वगैरे करण्यासाठी तिथं असेल. या किल्ल्याचा आकार हा शंकूसारखा आहे. इथं जास्तीत जास्त 200पेक्षा जास्त सैनिक बसू शकत नाही अशा आकाराचा किल्ला आहे. हा किल्ला यासाठी असायचा की मावळ वगैरे लोणावळा वगैरे रस्त्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ल्याचं केलं गेलेलं होतं, म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी केलं गेलेलं होतं. आता आपण बघितलं थोडं गडाच्या पुढे आल्यानंतर मेटे व टाकी एक प्राचीन पोडी आहे. दुर्गाच्या माथ्यावरच्या असणारी मोक्याची तटबंदी राहील जागा म्हणजे ही मेटे होय. सदर मेटे आयतकार 12.4 बाय म्हणजे 9.9 बाय 5 ही खोली आहे. हे मेटेचे प्रयोजन दुर्गाचे रक्षण व पहारेकरांना विश्रांती घेण्यासाठी होती. मेटाच्या बाजूस एक 10 फूट उंच कातळात कोरलेली एक पाण्याची टाकी, जी की आता आपण इथं वर बघितलेली ही पाण्याची टाकी आहे. आणि त्याच्यानंतर 10 फूट 7 इंच आकाराचा सदर रचना आहे. 3.7 फूट खोली असलेल्या या पिढीची पाण्यास पिण्यास योग्य आहे. दुर्गाच्या प्राचीनाचे साक्ष व मेटे कोडणे घेता येते. इथं पाणी पिण्याची जागा आहे, योग्य पाणी आहे, तुम्ही पिऊ वगैरे शकता. आता आम्ही बॉटल वगैरे भरलेली. चला अजून जाऊन पुढे बघूया. गडाच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागल्या, बुरुज लागलाय, दरवाजा लागला. दरवाजानंतर दरवाजा बॅक साईडला आपल्याला बुरुज दिसतो, तो बुरुज दिसतो. आणि आपल्याला आता प्रवेश दरवाजा लागलेला आहे. तर चला प्रवेश दरवाजा एंट्री करूया. तर चला अशा रीतीने आता आपण किल्ल्याला एंट्री करूया. किल्ला म्हणजे अजून वर आहे, आपला फक्त हा बुरुज लागलाय. हे बघा एक मावड्याची मूर्ती. तर चला दरवाजा ओपन करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अशा प्रकारे आपण दरवाज्यातून आत आलो. दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला बुरुज दिसतो बघा. तटबंदी म्हणता येईल, तटबंदी बुरुज असं दिसते. हे आपण जे बघितलं का कुलाबा फोर्टला, हे लक्ष देण्यासाठी किंवा युद्धावर आक्रमण वगैरे करण्यासाठी हे कोणी येत असेल त्याचं प्रत्येक ठिकाणी बघा. हे आतनं दिसेल पण बाहेरून दिसणार नाही असं हे आवरण आहे प्रत्येक ठिकाणी. हे बघा, हे गेटच्या बाजूने कोण येतं आहे, हे खाली गावातून कोण येतं आहे, खालच्या गावातून आल्यानंतर शत्रू गावाने कुठे थांबलेलं आहे या ठिकाणी. परत हे पायऱ्यांनी कोण येतं आहे असं हे आलेलं आहे. आणि ही तटबंदी वगैरे लागली बघा. ही सगळी तटबंदी अशी आहे. परत तिकडं एक बुरुज आहे, तो बुरुज बघायचा आपल्याला. त्याच्यानंतर हा इथं वरती एक बुरुज लागलेला आहे, हा बुरुज आहे. आणि या रस्त्याने आता आपण एंट्री करणार आहोत. तर चला जाऊया वर. तर अशा रीतीने हा असा अवघडवडून लागलाय. चला जाऊया. चढायचं आपल्याला आता. चढूया. तर जिभेच्या रचनेचे हनुमानद्वार आहे. तर अशा रचने हनुमानद्वारला बसलेला. परत माझ्या मागे लागलाय दरवाजा. हा दरवाजा आहे. हनुमान दरवाजाच्या समोर बुरुजाची भिंत लांबसर आहे. बांधून द्वार लपविल्यामुळे आतील हालचाली शत्रू सैन्यात दिसू नये यासाठी असा दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेल्या राज्य व्यवहारात किंवा कोशात अशा प्रकारच्या स्वरूपाच्या आडव्या बांधलेल्या भिंतीस जिभेत अलंगा असं शत्रुमय सैन्यावर मारा करण्यासाठी अनेक जांग्या येथे ठेवल्या आहेत. सदर हनुमानद्वार हे लष्करी मोहिमेत अत्यंतिक प्रभावी रचनेत गणले आहे. तर असं हे माझ्या मागं लागतं बघा. सगळा हा जिभीच्या आकाराचा आहे. आणि या ठिकाणावर आपण आता आलेलो आहे. चला अजून वर बघूया. आणि आपल्याला हनुमान दरवाजा लागला आहे. तर हनुमान दरवाजा वर आल्यानंतर ना अशा बघा दोन पहारेकरांसाठी खोपण्या दिसतात. त्या खोपण्या बघा दोघं साईडला आहे. राईटला एक लेफ्टला एक. ही एक दिसते. आणि इथून हा वरती असा तटबंदी किंवा असा बुरुजाचा आकार दिसतो आपल्याला. बुरुजाच्या आकारानंतर हा जिभेच्या आकाराचा हनुमानद्वार आहे. तर चला जाऊन बघूया पुढे. अजून आता वरून पोचतो आपण गडाच्या. तर असं दिसतं.
त्या ठिकाणी वर जायचं तो बुरुज आहे. अजून वर एक्सप्लोर जो आपण पहिला एंट्री गेट बघितलं ना, त्या पहिल्या एंट्री गेटपासून अशी पायवाट लागते. ही पायवाट ह्या इथं त्या बुरुजाला कव्हर करतो. इथं नसता नाही आहे, ही एक बुरुज इथं स्टॉप होतो. या बुरुजाला स्टॉप झाल्यानंतर इथून काय नाही, इथून आपल्याला तो बुरुज कव्हर करायचा आहे वरती. त्या वरच्या बुरुजाला आपण आता कव्हर करूया. चला जाऊया. बघा आपल्याला आता तिकडे जायचं आहे. आम्हाला वाटलं इकडनं वाट असेल, पण इकडनं कुठली वाट नाही आहे. ती वाट फक्त त्या ठिकाणी खालून आली. तर चला जाऊन बघूया. तर तुंग किल्ला निजामशाहीने बांधलेला किल्ला होता, जो की 1600 मध्ये बांधलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी व पवना नदी व मावळ प्रांत यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला होता. 200पेक्षा जास्त सैनिक या ठिकाणी राहू शकत नाही, अशा या किल्ल्याचं हे आहे. फक्त या किल्ल्याचं एक की युद्धाच्या ठिकाणी कमीत कमी एक नॉर्मली आपण शत्रूला रोखू शकतो, म्हणून याचा उपयोग केला गेला होता. की आपल्या जे पुढचे किल्ले आहेत, जसं विसापूर झालं, लोहगड झालं, की तोपर्यंत जो की आपण इथं जर युद्ध चालू ठेवलं की त्या ठिकाणाहून थोडा वेळ भेटेल आपल्याला तिथून युद्धाचा मारा करण्यासाठी, म्हणून या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. हा शंकूचा आकारचा किल्ला आहे. 200पेक्षा जास्त इथं शिपाई राहू शकत नाही, असा हा किल्ला आहे. तर त्यानंतर हा आहे मावळ प्रांतातील देशमुखांपैकी ढमढेरे जे होते त्यांच्यावर या किल्ल्याची देखरेखीची जबाबदारी होती. तर चला जाऊन बघूया अजून पुढे. जे ब्रुजवर काय काय तिकडनं आल्यानंतर आपल्याला थोडंसं असं स्ट्रक्चर दिसतं बघा. याच्यामध्ये हे स्ट्रक्चर दिसल्यानंतर आपल्याला लागतं गणेश मंदिर. सदर गणेश मंदिर हे दुर्गा माचीच्या भागावर असून, म्हणजे आपण जिथं उभं आहे ही दुर्गा माची. या दुर्गा माचीवर उजव्या सोंडेचा गणेश मंदिर आहे. उजव्या सोंडेचा गणपती बघा, उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला इकडे लागला होता कुलाबा फोर्टला. कुलाबा फोर्टला उजव्या सोंडेचा गणपती बघितला होता. जे कान्होजी आंग्रे त्यांनी तो त्यावेळेसचा होता, तेव्हाचा होता. आणि तडमधल्याची मूर्ती मध्ययुगात कुणी वसवली व त्याचे मंदिर कुठे होते हे प्रथम दर्शन ध्यानात येते. नसले तरी येथील माचीवर कुठेतरी या गणेशाचे स्थान होते. हे निश्चित बहुतांश वेळ दुर्गेवर शक्ती देवता असतात, मात्र त्यात बुद्धीची देवता गणेश या दुर्गावर स्थापन झाली आहे आणि त्याची योजित पूजार्चना सुरू आहे. तर हे असं गणेश मंदिर लागतं आपल्याला. हे बघा, गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाण्याचं टाकं लागतं. हे पाण्याचं टाकं लागतं आपल्याला. हे पाण्याचं टाकं पिण्यासारखं पाणी नाही आहे, फक्त जे खाली एक टाकं होतं ना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे. हे टाक्याचं पाणी आपण पिण्यासाठी करू शकत नाही, कारण की खालीच गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही हे पाणी पिऊ नाही शकत म्हणून, की हे खूप घाण आहे आता सध्या तरी. तर हे असं दिसतं आपल्याला. आणि इथून हे दिसतं पहिली गाडी हे पिण्याचं पाणी असेल, कारण की तो खोबण्या वगैरे असतात. याच्यावरून असं स्ट्रक्चर वगैरे असतं जी की याच्यावर घाण वगैरे कचरा पडू नये म्हणून. तर आता तर नाही आहे तसं. त्याच्यानंतर पुढे कचेरीची जाते लागते बघा आपल्याला. हे कचेरीची जाते इथं जे दिसतं ना आपल्याला, ही महत्त्वाची. इथं कचेरी वगैरे भरली जात असेल, असं काय असेल त्या ठिकाणी बोर्ड दिला, त्या बोर्डवर वाचू आपण बघा काय काय नाही. अशी कचेरी लागते. ही कचेरी ही दुर्गावरील महत्त्वपूर्ण वास्तू गणली जाते. गडाचा कारभार येथून चालत होता. हे बघा इथून दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर आवक जावक नोंदी या सर्व बाबी तपशील येथे ठेवल्या जात असत. सादर कचेरीची भिंत ही छत पडलेली असली तरी याचे जाते आजही शिल्लक असून प्रवेश मार्ग व आतील रचना स्पष्ट होते. ही वस्तू दुर्गाच्या प्रवेशद्वारासाठी बहुतांश वेळा दिसून येते. बघा तुम्हाला मी खालूनच सांगितलं होतं की तुमचा आपल्याला जो गेट लागला त्या ठिकाणी 2 खोबण्या लागतात. त्यांचं येणं जाणं दिसतं आपल्याला. हा दरवाजा दिसतो. तिथून दरवाजाने एंट्री वगैरे करून असं आपण आता आलो का स्ट्रक्चर दिसतं. आता छत वगैरे पडलेलं आहे बघा. नॉर्मल आपल्याला पायऱ्या वगैरे दिसतात बघा. त्या पायऱ्या वगैरे दिसतात. ही कचेरी आहे. ही अशी कचेरी दिसते आपल्याला. हे बघा ही पण एक स्ट्रक्चर दिसतं बघा. हे कचेरीचा रूम असा होता. हा रूम मला दरवाजा पण असा बघा. हा दरवाजा इथून दिसतो. हा दरवाजा आहे कचेरीचा बघा. मेन ऑफिस वगैरे हा पुढचा दरवाजा. जी आवक जावक कोणी येतंय जातंय ही त्यांची नोंद वगैरे ठेवण्यासाठी या कचेरीचा उपयोग केला जात होता. ही दुर्गा माची आहे. त्याच्यानंतर आता आपण वर चढून जाऊया. वर चढायचं तर चला जाऊन बघूया. तर मित्रांनो अशा रीतीने आपण आता कठीण गड चढतोय. माझ्या भागात तुला बघू शकता तुम्ही तरी सेम कलावंतीला दुर्गाला जशी होती तशी त्या पायवाटीने आपण चाललो आहोत. तर चला जाऊया. रीतीने साखंड दगड लागला. चला जाऊया.
शकता भाव दिसतो कधी पवनाला दिसते पवनाले माझ्या बॅक साईडला घेऊन लागतो. या ठिकाणी जंगली केळीची झाड लागली बघा. आपल्याला तिथं वर जायचं चला जाऊया. तुम्ही इथं कॅम्पिंग वगैरे सुद्धा करू शकतात पण गडावर बहुतेक करू शकत नाही मला माहीत नाही पण खाली गावात करू शकतात. हॉटेल वगैरे आहेत तिथे गाववाले वगैरे होमस्टे वगैरे आहे त्यांच्याशी करू शकतात. पुढे पुढे अंतराळाला एक पाण्याची टाकी लागते. ही पाण्याची टाकी बघा एकदम म्हणजे भव्य अशा पहाडाच्या खाली कोरून ठेवलेली आहे. ही कोरून ठेवण्याचं कारण एकच होतं की आधीच्या काळात ना पाण्याची टंचाई खूप राहायची अशा वरच्या भागावर किंवा सैन्यासाठी पाणी ठेवणे म्हणजे खूप मोठी विशेष बाब होती. तर मग पाणी ठेवण्यासाठी करावं तरी काय किंवा कारण की सूर्याच्या संपर्कात जर पाणी आलं तर ते बाष्पीभवन म्हणून उडून जातं. ते उडावं नाही म्हणून ही स्ट्रक्चर अशा प्रकारे बांधलेलं आहे. ते बघा तुम्ही आता जर सूर्यप्रकाश जरी बघितलं ना तर या टाकीपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे याचं बाष्पीभवन होऊ शकणार नाही आणि हे पाणी जास्तीत जास्त कालांतरापर्यंत पाणी राहील असं या प्रकारचे स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे. आता हे स्ट्रक्चर बघतोय आपण बघ म्हणजे एकदम कातडात दगडात कोरलेलं हे स्ट्रक्चर आहे बघा. काम असं आहे म्हणजे ह्या पाण्याचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो. हे असं तेव्हाची टेक्निक होती. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक एक ना एक गड किल्ल्यावर जर बघितले ना तर कुठली ना कुठली गोष्ट शिकायला मिळते व कुठली ना कुठली गोष्ट अशी नवीन बघायला मिळते. कुलाबा किल्ल्यावर बघितलं आपण की ज्या ठिकाणी एकदम म्हणजे स्ट्रक्चर हे कुठे चुन्याचं बांधकाम नव्हतं. त्याच्यानंतर पद्मदुर्गला बघितलं. पद्मदुर्गला ज्यावेळेस बघितलं ते टॉयलेटची रचना एकदम वेगळीच होती. आणि आता बघितलं आपण एक कठीणगड तुंग या ठिकाणी बघतो आपण की पाण्याचा जे साठा आहे हा एकदम वेगळ्याच प्रकारे केलेला आहे की सूर्याच्या प्रकाशाने हे पाणी जास्त उडून पण जाऊ नये आणि जास्त कालावधी राहिलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे. आणि वरती हा बाले किल्ला आहे जो बघू आपण. चला जाऊन बघूया आता किल्ल्याच्या वर चढायचे. वर चढूया अशा रीतीने माझ्या मागे बघू शकतात अशी चढाई या चढायला आपल्याला कम्प्लीट करतो. चला अशा रीतीने आपल्याला चढायचं पण तर चला जाऊया. आपला वर चढायचं. तर आता आपण वर जाऊन आलो. वर गेल्यानंतर आपण वर फक्त एवढंच बघितलं एक पाण्याचं टाकं आणि तुंगाई मातेचं मंदिर आहे. तेवढंच मंदिर वर फक्त आणि वरच्या बुरुजावरनं मावळ प्रांतावर लक्ष देता येतो एवढा एक व्ह्यू दिसतो आपल्याला की कोण कुठनं येतं जातं आहे शिपाई वगैरे काय या सगळ्या गोष्टीचं लक्ष दिलं जातं. एवढं एक फक्त वर फक्त तेवढंच आहे बाकी काय नाही आहे. आणि त्या बुरुजाच्या खाली म्हणजे त्या किल्ल्याच्या आपण वर जर खाली आलो तर पाण्याची टाके आहेत आपल्या राईट साईडला तिथं दिलेलंच आहे इन्फॉर्मेशन बोर्ड दिलेलंच आहे. तेवढ्या बोर्डवरती बघून आपल्याला 2 पाण्याचे टाके दिसतात. एक ते अलीकडे आणि एक पलीकडे. जे पलीकडचं टाकं आहे जे अलीकडचं टाकं आहे ते नॉर्मली एकदम दबल्यासारखं वाटतं आपल्याला पण त्याचं स्ट्रक्चर तसं आहे. आणि जे पलीकडचं टाकं आहे त्याचं आता एका मोहिमेमध्ये जे कोणी मावळे वगैरे जे आपले मित्रपरिवार त्यांनी तिथं एक मोहीम राबवली आणि ते जो पाण्याचे टाकं आहे त्याला क्लीन वगैरे करून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित केलं आहे. ते टाकेला आम्ही काही बघायला गेलो. अशा रीतीने ना आपण हनुमान दरवाजापासून जेव्हा लेफ्ट घेतल्यानंतर ना अशी एक पायवाट लागते. त्या पायवाटीने ना आपल्याला आता त्या बुरुजाला जायचं आहे म्हणजे तो बुरुज जो दिसतोय तो त्या बुरुजाला तर आपण चाललो आहे. तर चला जाऊन बघूया. म्हणजे पहिले एक तो बुरुज लागला होता एक मध्यम लागला होता आणि हा एक खाली लागलेला आहे. म्हणजे 3 ठिकाणी 3 बुरुज आहे. आपल्याला अशी दोरी दिलेली आहे. या दोरीच्या साहाय्याने आपण पकडत जायचं आपल्याला. तर चला जाऊन बघूया. तर या अशा रीतीने रोप वगैरे पकडत जायचं आपल्याला. पुढे जाऊ आपण त्या बुरुजाला एक लास्टची भेट देऊया. त्यानंतर आपला ब्लॉग आजचा आपण इथं संपवूया. शेवटचं दिल्यानंतर मग आपलं खाली उतरून आपण परतीच्या प्रवासाला लागायचं आपल्याला. तरी आम्ही आजचा ट्रॅक जो आहे तो खूप उशिरा चालू केला. आम्ही साधारणतः 12ला घरातून निघालो
आणि काहीतरी 4:30-5ला आम्ही वर चढण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमचा खूप उशीर झाला, पण तरी सूर्यास्त बघायला मिळणार आहे आणि थंडगार वातावरण आहे. तर चला जाऊन बघूया. बुर्ज जवळून पोचलो. आणि ह्या किल्ल्याचं पुनर्वसनाचं काम चालू आहे त्या किल्ल्याचं, कारण की खाली दगड वगैरेचं काम दिसलं आम्हाला. खाली दगड वगैरे एकदम त्यांना शेप वगैरे देत आहेत व स्ट्रक्चर बनवत आहेत. आणि आता रोपवेची पण सुविधा केलेली आहे. ही कष्ट म्हणजे लोकांसाठी नाही, रोपवे हा जे काम वगैरे करतात, ज्यांना दगड वगैरे माल मटेरियल प्रोव्हाइड करायचं त्यासाठी वर आणण्यासाठी हे काम चाललं आहे. तर बहुतेक आज संडे असेल म्हणून हे काम बंद असेल. तर चला शेवटचा बुरुज आहे तो एक लास्ट बुरुज कवर करूया. तरी इथून जर बघितलं आपण तर आपल्याला तिकोना वगैरे किल्ला दिसतो, उसापूर दिसतो, लोहगड दिसतो. असं या किल्ल्यापासून आपल्याला भरपूर किल्ले दिसतात. पण असल्या फॉग असल्यामुळे ना तिथून काहीही दिसणार नाही, काहीच दिसत नाही, काहीच नाही. तर चला जाऊन बघू. तर मित्रांनो, हे जे आपण बघतो हे टॉयलेट आहे. टॉयलेट जे आपण बघतोय ही चौकी नाही, सॉरी, तिथलं असं एक टॉयलेट लागलेलं आहे, ते बघू शकतात तुम्ही. बहुतेक या बुरुजावर एकच टॉयलेट असावं, जे की शिपाई वगैरे असतील त्यांना लक्ष वगैरे ठेवण्यासाठी. असा हा बुरुज दिसतो आपल्याला. तेवढ्याच ठिकाणी एक टॉयलेट लागलं होतं आपल्याला आणि असा हा बुरुज दिसतो बघा. आणि तो वर किल्ला आहे, ज्या ठिकाणी तुंगाई देवीचं मंदिर आहे तिथून खाली आला हनुमान दरवाजा लागतो. हनुमान दरवाजापासून इकडे खाली आल्यानंतर हा एक बुरुज लागतो. हा एक बुरुज, इकडनं विसापूर, लोहगड वगैरे असे अनेक किल्ले दिसतात व दुश्मनांसाठी लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला या बुरुजाचा वापर केला जातो. किंवा असे या खिडक्या वगैरे दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक टॉयलेट लागलं होतं, जे बुरुजाच्या कडेला एक टॉयलेट होतं तिथं खाली, म्हणजे कोणी वगैरे शिपाई हा जो आला सैनिकासाठी टाईमपास वगैरे करू नये किंवा त्यासाठी तिथं एक तेवढंसं टोन आहे. तर बघूया, परत बघता येतं का आता ते. तेवढं बघितलं, बाकी तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. आता आम्ही चाललो आहे बॅक टू होम. आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करूया. तर भेटूया नेक्स्ट संडे, नेक्स्ट व्हिडिओ. तर चला.